बॉम्ब ब्लास्ट घडला हे सत्य आहे, पण आरोपींनी तो एका षडयंत्राअंतर्गत घडवून आणला याचा कोणताही पुरावा माननीय न्यायालयासमोर तपास यंत्रणांनी दाखल केलेला नाही व दाखल करू शकली नाही। हा सगळ्यात मोठा भाग। याच्यातला दुसरा भाग, आणि मला आनंद आहे हे आपल्याला सांगताना की तो युक्तिवाद आम्ही केलेला होता की याच्यामध्ये जे इंजुरी सर्टिफिकेट, जे लोक जखमी झालेले होते ते 101 इंजुरी सर्टिफिकेट्स जे बनवले गेले ते 100% फोर्स आणि फॅब्रिकेटेड म्हणजे बनावट बनवले गेलेले होते, आणि त्याच्यावर माननीय न्यायालयाने रोष व्यक्त करून डीजी एटीएस यांना त्याच्यावर सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत की हे खोटे इंजुरी सर्टिफिकेट्स कोणी आणि का बनवले गेले। हा दुसरा भाग। त्याच्यातला तिसरा भाग असा आहे की जी मोटरसायकल होती ती मोटरसायकल पूजनीय साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांची होती याचा कोणताही पुरावा किंवा त्या ती वापरत होत्या असा कोणताही पुरावा माननीय न्यायालयासमोर दाखल झालेला नाही, कारण त्यांनी साधू ऑलरेडी ती गाडी निदर्शनास यायच्या 2 वर्षांआधी त्या संत साधू झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये त्यांचा